नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमी प्रमाणे. तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि काल आपण गोड पुऱ्या बनवल्यात. आज आपण बनवणार आहोत करंजी. चला बनवूया. मी पीठ ऑलरेडी भिजवलं आहे आणि आता फक्त सारण बनवते. तर खोबऱ्याच्या मी बनवणार आहे, नारळाच्या. या ठिकाणी हे भिजवून झाले छान एकदम मस्तपैकी. नेसलं. चला आपण बनवूया. तुम्हाला आवडतात का करंजी? सजोऱ्या म्हणतात, सांजोरी बनवायची ती रव्याची. पण म्हटलं चला कोकोनटची करंजीच बनवूया. ठिकाणी बाउल घेतला आहे. यात आपण 1 बाउल कोकोनट पावडर घालूया. या ठिकाणी पिठी साखर बनवून ठेवलेली आहे मी, हे बघा. तर ती पण आपण 1 बाउल घालूया. हे बघा 1 बाउल. आणि फिरकी हे बघा. तर आपण आता हे मिक्स करून घेऊया. तर मी हे बघा अर्धी वाटी साखर घातलेली आहे, कारण ते खूप गोड होणार ते. आणि त्यात मी वेलदोड्याची पूड बारीक करून ठेवलेली आहे, ही आपण घालूया. 1 चमचा, जास्तच होईल. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण. खूप छान वास सुटला आहे. हो कर ना. थोडी अजून घालूया. जिसकी अलमारी से न जाने कितनी बार मैंने उसके फेवरेट को चुराया. वो जिसे आई लव यू से ज्यादा मम्मी पापा तुझे कचरे से उठाकर लाए हैं, मैंने चुराया. चला या ठिकाणी सारण बनवून तयार झालेलं आहे आपलं. आपण आता लाटायला घेऊया. आपण पुड्याच्या बनवूया करंजी. तर या ठिकाणी 2 चमचे मी मैदा घेते आणि 2 चमचे तूप. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. तर चला या ठिकाणी लाटी घेतली, आपण आता लाटून घेऊया. पिलू हे बघा, या ठिकाणी 1 बनवली आपण. असेच अजून बनवून घेऊया 3-4 आणि मग दाखवते.
आता आपण हे नाही याला लावून घ्यायचं आहे. आणि आता हे दुसरं पण आपण लाटलेली यात ठेवणार आहोत. याला पण तसंच लावून घ्यायचं आहे. आणि आता तिसरी लाटलेली आपण चपाती. ओके, पाहिजे तर तुम्ही यावरती मैदा पण असा पसरवू शकता. ठीक आहे. आणि याचे हे आता गुंडाळी करायची आपल्याला बारीक अशी. आणि आपण कट करून घेऊया. लहान लहान लाट्या करायच्या. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. हे बघा. तर आपण आता हे असं जे आहे ना असंच लाटायचं. ओके. आता हे मैद्यामध्ये असं बुडवून घ्यायचं. हे बघा. यात आपण आता सारण भरायचं. यात असं घालायचं. नाही तर थांब मी करून घेते मग करते. मेरी मम्मी मुझे ये गाना सिखाती थी. चला, याला ना तुम्ही दूध लावू शकता, पाणी पण लावू शकता. मी आता पाणी घेतले आणि याला कापूस गुंडाळलेला आहे. स्वच्छ मेडिकलचा कापूस असतो तो घ्यायचा आहे. आणि आता हे असं फोल्ड करायचे. आणि आता दोन पद्धतीचे मी करून दाखवते. हे बघा, असं करत जायचं. प्योरिटी आती है तो वो डिवाइन हो जाता है. एक तो तुम्हारी आवाज और ऊपर से तुम्हारा जो रिश्ता है एक प्योरिटी की मिसाल है. तुम्हारी आवाज मुझे बहुत प्योर लगती है. मतलब बदल जाता है जैसे अंदर की भोली वाली लड़की वैसे बिल्कुल भी नहीं. मैं पढ़ाई करना देता हूँ. मेरे पास आती है. मुझे टपली मार के बात करते हैं. और मम्मी पापा चॉकलेट्स वगैरह लाते हैं तो अगर 10 आए हो तो 7 खुद के लिए रखते हैं. मेरे लिए 3 छोड़ देते हैं. और उस दिन 7 में काय कितने खुद के लिए काय. अभी ये सब यहाँ हूँ मैं आपके साथ बात कर रहा हूँ जो कि अपनी लाइफ से मी इंडियन आयडल बघते. सब उसकी पहिल्यांदाच काय ते बनवताना मी नाही, माझा मंत्रच चालू असतो. आणि आता भारतात गेले होते ना, खूप महिने झाले इंडियन आयडल बघून. काय सांगितलं. जब मैं हॉस्पिटल के चक्कर काट रहा था ना तो जब वो पूरा पेन और सफरिंग तो लाइफ में कुछ मोटिवेटिंग था ही नहीं मेरे लिए. जब रागिनी पैदा हुई थी ना कि तो मैं बहुत खुश हुआ कि मेरी छोटी बहन आ गई है. तो हॉस्पिटल से घर जाने में मैं खुश रहता था, एक्साइट रहता था कि उसके साथ खेलने मिलेगा. तो उसकी हंसी देखकर ना पूरा सब कुछ भूल जाता था मैं.
तो चला आता दुसरा टाईप दाखवते मी. हा टाईप तो इसलिए मैंने रागिनी के लिए छोटा सा सरप्राइज प्लान करा है. मैंने अर्पण ब्लड बैंक के से एसोसिएट करके मैंने एक ब्लड की, तो रागिनी के नाम से मैंने ब्लड डोनेशन ड्राइव ऑर्गेनाइज करा है अर्पण ब्लड बैंक के साथ. ब्लड डोनेट अशा करना 2 पद्धतीचे केले आपण. दिसल्या? मेरे पास ये टोकन्स है. कोणती आवडली तुम्हाला? चला आपण करून घेऊया पटपट. मेरे से टोकन्स लीजिए और हे बघा या ठिकाणी आपल्या ह्या करंज्या बनवून झालेल्या आहेत. आपण आता ह्या तळायला घेऊया. चला कशा वाटल्या तुम्हाला हे सगळे करंज्या? आवडल्या का? किती सुंदर झाल्या. हे बघा आपल्या ह्या करंज्या सुंदर सुंदर बनून तयार झालेल्या आहेत. अक्षय तृतीयेसाठी आखाजीसाठी अक्षय तृतीयेसाठी आपल्या ह्या कोकोनट करंजी बनवून तयार झालेल्या आहेत. हे बघा अगदी खुसखुशीत मऊ सॉफ्ट. हे बघा वाव दिसले अगदी मऊ. उद्या आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे आपण आता खाणार नाही. आवडलं का तुम्हाला? तुम्ही काय बनवलं हे आखाजीला मला नक्की सांगा. तर महाराष्ट्रात तर सगळ्याच घरोघरी सांजोरी बनवली जाते. सांजोरी किंवा करंजी आणि गोडपुऱ्या. हो की नाही? हे बघा अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या तुम्ही करंज्या खायला या. हे बघा आकाजीसाठी मी करंज्या बनवल्यात.